विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो. सन्माननीय व्यासपीठ, माझे सगळे सहकारी आणि मित्र, बरोबर 23 वर्षानंतर जेव्हा या प्रांगणामध्ये आपण भेटत आहोत त्यावेळी खरं तर एकाचाही चेहरा ओळखीचा नव्हता किंवा ओळख पुरेशी होत नव्हती. याचं कारण असं की आपण तिथेच असतो, परंतु एकामागून एक अशा बॅचेस जेव्हा निघून जातात त्यावेळेला आमचा मध्यान्हीचा सूर्य कललेला असतो आणि आम्ही आमच्या आयुष्याच्या संध्याकाळी या सगळ्या सावल्या लांब होताना जेव्हा पाहतो त्यावेळेला खरोखर या उतरत्या किरणांची तिरीक डोळ्यावर येते आणि अरे तूच का, असा प्रश्न विचारावासा वाटतो आणि म्हणून त्या ओळखी थोड्याशा अंधुक होतात. पण आज तुम्ही आलात आणि प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात या गोष्टीची नांदी किंवा या गोष्टीची सुरुवात किंवा या गोष्टींची ओळख तुम्ही आमच्या समोर जेव्हा विद्यार्थी होता त्यावेळेला कदाचित आम्हाला कळत नसेल की या विद्यार्थ्यांचं पोटेन्शियल काय आहे, हे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यामध्ये किती उंच झेप घेणार आहेत. याचं कारण काय की त्यावेळेला बेशिस्त असणं, कामाची टाळाटाळ करणं आणि त्याचबरोबर सांगितलेलं काम न करणं, या 3 गोष्टींच्यावरून शिक्षक तुमच्यावर चिडतात आणि त्याच गोष्टी ह्या त्यांच्यामध्ये बदलाच्या स्वरूपात दिसाव्या म्हणून आपण त्यासाठी प्रयत्न करतो. बाकी तुमचा अभ्यास सुरू असतो आणि ही गोष्ट निश्चितच, कारण आतापर्यंत एवढ्या बॅचेस गेल्यात, एवढे विद्यार्थी शिकून गेलेत, त्यातून एक गोष्ट लक्षात येते की त्यावेळेला त्यांची उंच भरारी कदाचित लक्षात येत नाही. जसं की कोशामधून जेव्हा एखादं फुलपाखरू अर्धवट बाहेर येतं त्यावेळेला काही कळत नाही आपल्याला की हे आणखीन किती सुंदर दिसणार आहे, हे आणखीन किती फुलांच्या वर जाणार आहे किंवा आणखी किती दूर झेप घेणार आहे. तसं विद्यार्थ्यांचं असतं की आहे त्या परिस्थितीतून समोर आलेले विद्यार्थी, कारण परिस्थिती आपली सगळ्यांचीच तशी जेमतेम असते. गोरगरिबीतून विद्यार्थ्यांनी शिक्षण केलेलं असतं, त्यांना कधी पुस्तकं नसतात, कधी वह्या नसतात, कधी अंगावरचा पोशाख नीट नसतो. तेव्हा आम्ही चिडतो की तू हे नाही आणलंस का, तू ते नाही आणलंस का. पण जेव्हा आपण त्यांच्या घरात डोकावतो ना त्यावेळेला आपल्याला त्यांची परिस्थिती कळते. आणि म्हणून मग ज्या काही शाळांच्या मध्ये ही शिस्त असते किंवा इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी उपलब्ध करून द्याव्या लागेल तेव्हा तुम्ही प्रवेश घ्या, या गोष्टी कधी कधी मनाला खटकतात. आता अलीकडच्या काळामध्ये ग्लोबलायझेशन झाल्यामुळे कदाचित पॅरेंट्स श्रीमंत झाले, त्यामुळे आपल्या पाल्यांच्यासाठी ते कोणत्याही गोष्टी उपलब्ध करून देतात. पण जेव्हा तुम्ही होता शाळेमध्ये त्यावेळेला मला माहीत आहे की तुम्ही अत्यंत जेमतेम परिस्थितीतून शाळा शिकत होता. हे मला अजूनही स्पष्ट आठवतं, कारण बरेचसे विद्यार्थी पर्सनल मला भेटायचे, मला सांगायचे की सर माझ्याजवळ हे नाही आहे, तर थोडंसं 8 दिवस थांबा मग मी आणेन. तर ते रिलॅक्स होतात की त्याच्या बाबतीत आपणही काही स्ट्रिक्ट असं धरत नव्हतो. पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही शिकून बाहेर पडणार होता त्यावेळेला ही एक खात्री होती की हे विद्यार्थी निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी उंच झेप घेणार आहे. जसं की हा एअरफोर्समध्ये काम करतो, त्याचबरोबर इथे 2 शिक्षक आहेत आणि शिक्षक म्हटल्यानंतर तर आपण त्यांचा आदर केलाच पाहिजे. याचं कारण असं की समाजामध्ये जो दिवा लावला जातो तो दिवा जरी मिणमिणता असला तरी त्या दिव्याने अनेक दिवे पेटवले जातात आणि या ज्ञानाचा प्रसार होतो. म्हणून आपण आपल्याला मिळालेली शिदोरी ही केवळ आपल्याचं जतन करून नाही ठेवत, तर या शिदोरीवर आपण आणखीन इतरांचे पोट कसे भरणार आहोत किंवा इतरांना ते आपण कसं प्रदान करणार आहोत, हा एक शिक्षकाचा गुणधर्म असतो. म्हणून आपण जेव्हा शिकत होतो त्यावेळेला वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक त्या विषयाचं ज्ञान तर देतच होते, परंतु आपण आयुष्यामध्ये कसं जगावं, जगण्याची जी कला आहे या गोष्टीवर अधिक भर होता. कदाचित मूल्य शिक्षणामध्ये गावाभूत घटकांच्या मध्ये त्याचा समावेश होता, पण आज किती लोक
त्या गाभाभूत घटकांना धरून चालतायत. जर कधी त्या मूल्य शिक्षणाचा जर आतापर्यंत तुमच्या मनामध्ये जर ध्यास असता तर कदाचित अंधश्रद्धेला कुणीच बळी पडलं नसतं. की त्यावेळेलापासून मी सांगायचो की आपण जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा चष्मा लावून फिरत नाही तोपर्यंत आपलं कुठेही काही खरं नाही. आणि आज तुम्ही समाजामध्ये बघताय की अति उच्च विद्या विभूषित लोक सुद्धा या अंधश्रद्धेला बळी पडून किती स्वतःचं वाटोळ करून घेतात आणि आपल्या समाजाचं सुद्धा वाटोळ करतात. ही भूमिका शिक्षकाची आहे. विषय ज्ञान तर कुठेही दिलं जाईल. आपल्या तासिकेमधून आपण तर विद्यार्थ्यांना शिकवतोच, प्रश्नच नाहीये. पण तुम्ही समाजामध्ये कशा पद्धतीने स्टँड करणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही राहणार आहात, तुम्ही तुमच्या भोवतालच्या लोकांना तुम्ही काय सुख देणार आहात, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात, त्यांना तुम्ही कोणती मदत करणार आहे, त्यांच्या हाकेला तुम्ही ओ कसे देणार आहात, हा भाग सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी शिकवण्याचा. त्याच्यानंतर तुमचं महाविद्यालयीन जीवन सुरू होतं. तिथं मग तुम्हाला इतकं जवळीक साधून कुणीही सांगणार नाही याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. जोपर्यंत आपलं शालेय जीवन असतं तोपर्यंत सगळेच शिक्षक तुम्हाला मायेने आईवडिलांच्या भूमिकेतून गुरुजींच्या भूमिकेतून सांगतात. पण त्याच्यानंतर महाविद्यालयामध्ये मात्र आपण बरेचसे ग्रोनअप झालेलो असतो आणि त्यावेळेला मग या सूचना तुम्हाला आवडत नाही की काय तुम्ही तेच 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 सांगता, आम्हाला माहीत नाही का कसं राहावं, काय करावं, कोणते कपडे घालावेत, कसं बोलावं. हे तुम्ही महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला याची जाणीव होते की आता आपल्याला खूप काही कळायला लागलं, महाविद्यालयीन जीवन संपतं, त्याच्यानंतर सुरू होतो तुमची धावपळ, ज्याला आपण स्ट्रगल पिरियड, की आता शालेय दिवस संपलेले आहेत. शिक्षकांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण किती ऐकलेलं आहे, त्याची गोळावेरीच आपल्या मनामध्ये किती आहे. त्याच्यानंतर महाविद्यालयांच्या मध्ये आपण उच्च शिक्षण घेतलेलं आहे. त्या उच्च शिक्षणाच्या बेसवर, त्याच्या आधारावर आता आपल्याला समाजामध्ये आपली ओळख कशी करून देता येईल किंवा आपण त्या त्या विभागामध्ये कोणत्या विभागात शिरणार आहोत, काय काम करणार आहोत, ही सगळ्यात मोठी भूमिका मग तुमची सुरू होते. आणि मग तुम्ही नोकरीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतात, स्पर्धात्मक परीक्षेला सामोरं जातात. तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या बळावर तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये लोकांना आवडू लागतात की हा आपल्याकडे आल्यानंतर याचा आपल्याला काय फायदा होणार आहे हेही आता तपासलं जातं. कारण मुळातच काळ इतका झपाट्याने बदलतो आहे आणि भयावह बदलाने वेगाने तो बदलतोय. मी आता तुम्हाला तुमच्या करिअर विषयी काहीच मार्गदर्शन करणार नाही. याचं कारण आहे की तुम्ही आता प्रत्येक जण स्थिर स्थावर झालेला आहात. तुम्हाला लेकरं बाळ झालेले, सगळं काही झालंय. जर लहान विद्यार्थी असते तर मग त्यांना आपण करिअर विषयी मार्गदर्शन करू शकलो असतो, पण आज ती भूमिका नाही. आज भूमिका ही आहे की तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणी तुम्ही किती डिव्होशननी काम करता. जसं की आता लोमटे मॅडमने प्रकृती नावाच्या शाळेचा उल्लेख केला, तशाच प्रकारची शाळा मी आता पाहून आलो. मी जेव्हा मागचे 3 वर्ष कॅनडामध्ये होतो त्यावेळेला माझा नातू हा फक्त 9 महिन्याचा होता. त्यावेळेला त्याचं नाव एका शाळेमध्ये दाखल केलं आणि जेव्हा तो मग 14 महिन्याचा झाला तेव्हा त्याला त्या शाळेमध्ये नेलं. तुम्ही कल्पना करा की आई बाबा दोघेही काम करणारे, अशी ही परिस्थिती माझ्याच घरातली नव्हती. तर तिथे आलेले जे बरीचशी मुलं आहेत त्या मुलांचं ऍडमिशन हे 9व्या महिन्यामध्येच होतं. इव्हन जन्मतःच रजिस्ट्रेशन होतं. विचार करा परिस्थिती किती बदलते. आणि मग ही मुलं जेव्हा शाळेमध्ये जातात त्यावेळेला आई वडिलांचा जीव काय होत असेल. आज तुम्ही बघता तुमची मुलं जेव्हा लहान आहेत तुमच्या मांडीवर खेळतात त्यावेळेला तुम्ही त्यांना किती जपतात हे तुम्ही निश्चितच तुमच्या मायेपोटी तुम्ही जपून ठेवलेले ते क्षण असतात. पण जेव्हा ही एवढी छोटी मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांचं काय होईल. पण जेव्हा मी त्या शाळेमध्ये गेलो आणि त्या सगळ्या टीचर्सची ती ऍक्टिव्हिटी पाहिली त्यावेळेला त्या मुलांना आई वडिलांची पण आठवण येते. ती आता लोमटे मॅडमने सांगितलं की
अशी छोटी मुलं, ज्याला तुम्ही पाळणाघर म्हणतात किंवा अंगणवाडी म्हणतात, किंडरगार्टन स्कूल म्हणतो आपण, तर ही मुलं तिथे गेल्यानंतर अगदी इतक्या कमी वयापासून, म्हणजे लेखनाचं जाऊ द्या, पण कमीत कमी आपण आपल्या बरोबरच्या जोडीदाराबरोबर काही गोष्टी शेअर करणं, आपापले शूज व्यवस्थित ठेवणं, आपली जी स्कूल बॅग आहे ती व्यवस्थित ठेवणं, इतरांच्या बरोबर खेळणं, त्यांच्याबरोबर भांडाभांडी न करणं, या गोष्टी तिथे शिकवल्या जातात. आणि मग या मुलांना, म्हणजे एक टीचर आणि त्यांच्यासाठी 3 मुलं आणि सगळ्या महिला, म्हणजे हा एक फरक आहे की तिथे टीचर ही एवढी सन्मानाची नोकरी आहे की जसं तुमच्याकडे UPSC MPSC आहे, इतक्या खडतर प्रवासातून तिथे शिक्षक होत आहेत. याचं कारण काय की एवढ्या लहान बालकांची शी-सू करणं ही साधी गोष्ट नाही. तर इतका काळ झपाट्याने बदलला आहे की एवढ्या लहान वयाची मुलं तिथे शिकतात. त्या सगळ्या मुलांना आजूबाजूला घेऊन जाणं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट दाखवणं, तिथे लायब्ररी सर्वांसाठी खुल्या आहेत, त्या मुलांना तिथे सोडून दिलं जातं. पुस्तकं फाडा, काही करा, काही कोणी तुम्हाला अडवत नाही. इतकी जर मोकळी या विद्यार्थ्यांना इतक्या लहान वयामध्ये मिळते, तर पुढे चालून हे विद्यार्थी मग आपापल्या ठिकाणी किती सुंदर पद्धतीने राहतील किंवा सगळ्या संस्कारांचं जतन करतील, हा विचार एक डोक्यात आला. त्यानंतर मग बसनी प्रवास करताना थोडी मोठी मुलं मला भेटली, साधारणतः 7वी-8वीतली मुलं असतील. ते शिस्तीत बसली होती आणि पुस्तक वाचत होती. एका मुलाला मी विचारलं की तुझा मोबाईल कुठे आहे, अर्थात इंग्रजीमधून. तर तो म्हणे आम्हाला मोबाईल नाही आहे. म्हटलं मग तू आता शाळेत जाशील तेव्हा तुला जर कुणाशी संपर्क साधायचा असेल तर तू काय करशील? नाही म्हणे सर, तिथे जरी मोबाईल आम्ही घेतला तरी बाहेरच तो आम्हाला जमा करावा लागतो आणि नंतर स्कूल संपल्यानंतर मग आम्हाला ती घरी नेऊ देतात. पण आमच्यापैकी कुणीही मोबाईल वापरत नाही. कोणत्याही व्यक्तीला मी तिथे मोबाईल असा हातात घेऊन फिरताना पाहिलं नाही. पुढे मी 3 वर्ष होतो. पण आपण याचे किती आहारी गेलो याची एक आठवण आहे. मी परवा इथे एक राधाई हॉटेल आहे आणि तिथे सगळे रिटायर्ड डॉक्टर होते. त्या डॉक्टरांना मार्गदर्शन करायला त्यांनी मला बोलवलं होतं गेस्ट म्हणून. तर तिथे मग सगळा कार्यक्रम वगैरे संपला, माझं लेक्चर संपलं आणि मग एक महिला डॉक्टर उभी राहिली आणि तिने मला विचारलं, सर एक प्रश्न विचारते, आमची मुलं मोबाईल शिवाय राहत नाही, काय करायचं? मग माहिती आहे की प्रत्येक जण ते बाळ रडायला लागलं की त्याच्यासमोर मोबाईल ठेवतात आणि ते सुद्धा लिलया स्क्रोल करतात अगदी सहज, जे आम्हाला जमत नाही. पोटावर रांगतील पण समोर मोबाईल असतो. किंवा आई जेव्हा भरवते तेव्हा त्याला मोबाईल समोर ठेवते. म्हणजे मोबाईलची ही मुलं इतकी ॲडिक्ट झालेली आहेत. मग आम्ही काय करावं म्हणे. म्हटलं काहीच नाही, आधी तुमच्या शिस्त आणा. मग एवढंच उत्तर दिलं मी. तुम्ही बघा, तुम्ही किती वेळ मोबाईल हाताळता, किती वेळ व्हॉट्सअपवर असतात, किती वेळ इंस्टाग्रामवर असतात, किती वेळ फेसबुकवर असतात. जर तुम्ही दिवसातला वेळ संपूर्णपणे त्यांना जर ते हातात दिसताना तुम्हाला पाहतात तर शेवटी त्यांनी काय करावं? त्यांना ते पटलं. खरं म्हणजे हे इतकं गंभीर आहे की आपण जेव्हा तुलना करतो इतर देशांची की त्यांनी मोबाईल शोधला आणि आपल्या हातात दिला आणि आपण त्याच्या इतक्या आहारी गेलो. थोडक्यात सांगायचं तर काय की आता काळ इतका झपाट्याने बदलतो आहे आणि या बदलणाऱ्या काळामध्ये तुमची पालक म्हणून किती महत्वाची भूमिका आहे. कारण इथून पुढे आता तुम्ही लागलात सर्व्हिसला, आम्ही तर झालो म्हातारा झालो, आमचं जाऊ द्या आता. पण तुमची मुलं जेव्हा उभी राहतील आणि ती जेव्हा मार्केटमध्ये, बाहेर समाजामध्ये नोकरी शोधतील त्यावेळेला त्यांना पदव्या मदत करणार नाही. विविध प्रकारची कौशल्य जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही, म्हणजे स्किल बेस्ड सिलेबस जोपर्यंत तुम्ही करत नाहीत तोपर्यंत काहीही हाती लागत नाही. कारण इंटरव्ह्यू घेताना, म्हणजे मी इथे नाही पाहिलं पण मी तिथे पाहिलं की इंटरव्ह्यू जवळजवळ 2-2, 3-3 तास तर चालतातच, पण प्रत्यक्ष ते ऑफिसमध्ये बोलवून की हा माणूस माझ्या काय कामाचा आहे हे त्याला करायला लावतात दिवसभर वर्कशॉपमध्ये.
आणि जर पटलं तर त्याला जॉब ऑफर करतात. म्हणून मित्रांनो, हा खूप झपाट्याने काळ बदलतो आहे. तुम्ही ज्यावेळेला शाळेमध्ये होता त्यावेळेला आम्ही खूप उत्साही होतो. आमच्यामध्ये खूप मोठा दांडगा असा आत्मविश्वास होता. तो तुमच्यापर्यंत ट्रान्सफर केला. तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी ते अगदी मनापासून स्वीकारलं, ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनाची वाटचाल केली. कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी किती चांगल्या पोस्टवर काम करतायत. ती एक मुलगी म्हटली की मी हाऊसवाईफ आहे, पण हाऊसवाईफ हे सुद्धा एक आदर्श उदाहरण की तुम्ही तुमच्या घराचं संगोपन कसं करतात, तुमच्या मुलांना तुम्ही कसं वाढवतात. जरी शाळेमधून मुलं आलीत तरी आज तेवढ्या भरोशावर काहीच होणार नाहीये. तुम्हाला सगळी कामं त्यांची करून घ्यावी लागणार आहे. ही फार मोठी जबाबदारी आईची आहे. म्हणून आईची भूमिका सुद्धा ही अत्यंत महत्वाची आहे. दुसरी गोष्ट ही सांगायची की जसं सर म्हटले की प्रत्येक श्वास महत्वाचा आहे. काळ बिघडलाय, त्याला कारणीभूत आपण. बाहेर दगदगणारं ऊन आहे. गुलमोहर जरी फुललेला असेल, सुंदर दिसत असेल, तरी सुद्धा तो त्याचं सत्व जाणून आहे, तो बाळगून आहे. पण बाकीच्यांचं काय? या पर्यावरणाचं संतुलन एवढं भयानक बिघडलं की आपण 47 डिग्रीमध्ये सुद्धा आता आणखी किती होणार या विचारामध्ये आहोत. फक्त आपली एसी कार सावलीमध्ये लावायची म्हणून आपण झाड शोधतो. एवढ्या एकच कारणासाठी झाड शोधतात शहरातली माणसं. पण झाड नाहीये, झाडं सगळी नष्ट झालेली आहेत आणि आता इथे काय होणार आहे, याचा दुष्परिणाम काय होणार आहे याची जाणीव कुणालाही नाही. मोठे मोठे महामार्ग होत आहेत, मोठे प्रोजेक्ट होत आहेत, धरणं होत आहेत, त्याच्यामध्ये करोडो लाखो झाडांची कत्तल होते. कदाचित ती भविष्याची गरज असेल म्हणून कदाचित तसं चाललेलं असेल, पण विनाकारण झाडं तोडणारी सुद्धा अनेक माणसं आहेत. ही झाडं तोडणारी माणसं खरं म्हणजे ही खून करणारी माणसं आहेत, खुनी आहेत असं मी समजतो. कारण हा एकूण परिणाम हा सगळ्यांच्या होणार. कारण आपल्याला माहित आहे की वनस्पतींचं महत्व हे प्रकाश संश्लेषणासाठी आणि बाय प्रॉडक्ट म्हणून ऑक्सिजन निर्मितीसाठी आहे. जे विज्ञानामध्ये आपण शिकलो आहोत, फोटोसिंथेसिसची प्रोसेस. पण तरी सुद्धा उमजत नाही लोकांना. अगदी मी पाहिलं 1-2 हजारामध्ये झाड विकणारी शेतकरी मंडळी आपल्या बांधावरची मी पाहिलेली आहे. त्यांच्याशी मी भांडण केलंय. किंवा जर झाडं लावायला लागलं तर नका झाडं लावू नका, माकडं येतील, माकडांचे अड्डे तुम्ही तयार करतायत का, असे म्हणणारे शेतकरी मी पाहिले. मग याच्यापेक्षा आणखीन काय परिस्थिती येऊ द्यायची सांगा. जर 50च्या पुढे तापमान गेलं तर पक्षी तर येऊन पडतीलच खाली. जंगलामध्ये एकही प्राणी राहणार नाही, ते तुमची जागा घेतील, शहरात येतील. ही भविष्याची जी एक खतरनाक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर वाढून ठेवलेली आहे, तिच्याविषयी आपण कधीही बोलत नाही. कुणालाही आपण अडवत नाही. जाऊ दे बाबा, त्याच्या कॅम्पस मधलं झाड आहे त्याला तोडू दे, आपल्याला काय करायचं. किंवा दुसरं कोणतरी जाऊ दे, तुला काय मध्ये पडायचंय, जाऊ दे, त्याचं त्याला काय करायचं ते करू दे. पण तसं नाही. ते एकट्याचं झाड नाहीये, ते आपल्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणून हा एक फरक मी तिथे पाहिला की जवळजवळ 300 ते 500 एकर नुसती जंगलं त्यांनी त्या लोकांनी, कॅनडाच्या लोकांनी जतन केलेली आहे. त्या फॉरेस्ट मध्ये काय मजा येत असेल तुम्ही पहा. गर्द हिरवी रान, म्हणजे इमारती एकदम कमी, तुरळक वस्ती, कुठेच लोकवस्ती नाही. अगदी अंतरांतराने इमारती, त्याही आपल्या 34-35 मजली, संपूर्ण एक गावच, आणि आजूबाजूला दाट जंगल. आणि म्हणून ते लोक इतके सजन आहे आणि इतके शांत आहेत की त्याला कशाचीच गरज नाही, केवळ पर्यावरणाचं जतन. आज आपण ते करत नाही. म्हणून सर असं म्हटले की आपला हा श्वास इतका महत्वाचा आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा 42चं तापमान क्रॉस केलं त्यावेळेला तुम्ही तुमच्या आजूबाजूला हार्ट अटॅकनी झालेले डेथ बघा किती झाले. प्रत्येकाच्या भोवती 5-6 तरी डेथ झालेले असतात. तो केवळ हार्ट अटॅक नव्हता,
तर या तापमानाने वातावरणामध्ये झालेला तो बदल होता. आणि हाच बदल जर कॅरी ऑन करायचा असेल तर मग आपल्या जीवनामध्ये प्रत्येक श्वास हा महत्वाचा असणारच आहे. की उद्याचा श्वास आपला नाहीये असं आपण म्हणतो, पण जर हिमतीनं तुम्ही जगलात, तुमचं आरोग्य जतन केलं, व्यसनापासून दूर राहिलात, दररोजची एक्सरसाइज, योगा, प्राणायाम हे जर तुम्ही केलं तर कोणतंच औषध लागणार नाहीये. आणि तोच वारसा तुम्ही तुमच्या घरातल्या लहान बालकांना देणार, तुमच्या शेजाऱ्यांना देणार. तुम्ही एक आदर्श उदाहरण म्हणून जर त्यांच्या समोर उभं राहिलात तर काय मजाल आहे. 4 लोक तरी तुम्ही तसे तयार करा आणि नंतर मग त्या श्वासाचं महत्त्व सांगून तुम्ही आजूबाजूला वनराई, ती झाडं तुम्ही वाढवणार, तरच या ठिकाणी काहीतरी खरं आहे. नाहीतर पर्यावरण तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिलेला आहे की आणखीन 5 वर्षांनी या पृथ्वीवर काय होईल याचा काही एक भरोसा नाही. मी माझ्या घरामध्ये एसी मध्ये बसलेलो आहे, मला बाकीचं काही घेणं देत नाही, पण जेवढं एसी इथे थंड करताय ना तितकंच टेम्परेचर ते बाहेर वाढवत आहे. विज्ञानाचा नियम आहे. कारण या ठिकाणी कोणतीही गोष्ट ही आपोआप होत नाही किंवा कशी होती, तिच्या मागे कुठली तरी एक घटना असते. कोणतीही ऊर्जा ही तिचं फक्त रूप बदलते, ती कधीच नष्ट होत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला या काही गोष्टींचा मुद्दा म्हणून तुम्हाला असं वाटलं की सरांचा विज्ञानाचा तास सुरू झाला. गंभीर चेंज झाले पोरांचे, काय शिकवण सुरू झालं काय. कारण बरोबर आहे, कारण मराठीचा तास कधी संपायचा, विज्ञान कधी सुरू व्हायचं, गणित कधी सुरू व्हायचं याचा काही नेम नव्हता. कारण सगळेच सब्जेक्ट आपल्याला घेऊन चालायचे होते. आपल्याकडे शिक्षक कमी होते त्यावेळेला. 6 सब्जेक्ट आहे. हा, आणि आता सांगितलं तुम्ही देश काय कॅनडा. काय म्हटलं? कोणत्या देशात होतं? सांगितलं कॅनडा. हा, कॅनडामध्ये. त्यांचा मुलगा आहे तिथं. हो, कॅनडामध्ये. तिथे आणखीन अशा भरपूर गमती जमती पाहिल्या मी. सर ते सृष्टीचा रूलच आहे, पण आजच्या युगात ते समजणारा, इतिहास समजणारा जे शास्त्रज्ञ तर समजू शकतो. बरोबर. तर आता भरपूर झालेलं आहे. तसं आता तुम्ही मार्गदर्शन माझं संपलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं सांगतो की आहे तिथे तुमचं काम व्यवस्थित करा. जर आपण दिवसभर आपलं शेड्यूल ठरवलेलं असेल, जर त्या ठिकाणी आपण आपल्या कामाला महत्त्व देत असू किंवा या कामावर इतरांचं आयुष्य अवलंबून आहे हे जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर धरलं असेल तर तुम्ही निश्चित त्या कामाला प्राधान्य द्या. लोकांना सुख वाटा, लोकांना प्रेम वाटा, लोकांना आपलंसं करा. याच्यामध्ये तुमचं स्वास्थ्य सुदृढ होईल आणि रात्री छान झोप लागेल. कारण असं म्हणतात की रात्री ज्याला छान झोप लागते तो माणूस सगळ्यात सुखी. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जर तुम्ही दिवसभर चांगलं काम केलेलं असेल, काहीतरी उभारणीचं काम केलं असेल, चांगलं काम केलं असेल, तर ती झोप तुम्हाला छान येईल. म्हणजेच तुम्ही सदृढ आहात. असो तर सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही आलात आणि सगळ्या आठवणी ताज्या केल्यात की त्यावेळेला ती आपली शाळा त्या ठिकाणी होती. पत्र्याचं शेड होतं इथे. या मित्रांनी इथे आता मागणी केली सरांच्या जवळ, तर ती मागणी आपली जुनी आहे. पाहूया, झालं तर फार चांगली गोष्ट. इथं सर बसलेले आहे, ते निश्चित आपल्या सगळ्यांची मागणी करतील आणि शाळेला पुन्हा ते सुंदर डबदार असं रूप देतील अशी आशा व्यक्त करतो आणि माझं भाषण